नमस्कार. ययाती राजाची कथा माहिती आहे ना आपल्याला. त्या ययाती राजाच्या कथेमध्ये ययाती राजाला पूर्ण आपलं तारुण्य दिलं होतं आणि मग 1000 वर्ष ते तारुण्य उपभोगलं म्हणतात आणि मग पूर्ण परत आपलं तारुण्य घेऊन टाकलं आणि तोही पुढे तारुण्य उपभोगू लागला. या पुरूची कथा फार विलक्षण आहे. म्हणजे पृथ्वी तलावर आलेल्या स्वर्गातील अप्सरा उर्वशीला लोकांच्या तावडीतून वाचवून उर्वशीवर प्रेम करून उर्वशीला स्वर्गातून पृथ्वी तलावर ठेवणारा, म्हणजे प्रतिष्ठान नगरीतून राज्य करणारा आणि तिला आपल्यासोबत ठेवून घेऊन तिच्यासोबत सुखाचा संसार करणारा हा पुरू. या पुरूची कथाच विलक्षण आहे. म्हणजे अगदी ज्या उर्वशी सोबत राहायला मिळावं यासाठी तडफडणारी लोक, त्या उर्वशीचा हा पती बनतो, त्या उर्वशीलाही सोडून देतो पुढे आणि आपलं तारुण्य आपल्या पित्याला देऊन टाकतो, स्वतः वृद्धापकाळ उपभोगतो आणि मग पुन्हा पित्याकडून ते तारुण्य, पित्याची इच्छा संपल्यानंतर ते पुन्हा परत मिळवतो आणि पुन्हा तारुण्य उपभोगतो. मी पुरूची कथा यासाठी सांगतोय की मला एक सुंदर ओळ आठवली. अप्राप्त विषय विरागी बहुत देखिले योगी. अप्राप्त विषयांचा विराग करून, वैराग्य धरून असे योगी खूप बघितले, पण प्राप्त सर्वंगणा भोगी धन्य तो विरागी पुरुरवा. तो विरागी पुरुरवा खरोखरच धन्य आहे. ज्याला उपभोग करता येऊ शकतो अशानी त्याग करणं खूप आवश्यक असतं आणि हे फार कमी लोकांना जमतं, फार कमी लोकांना. म्हणजे आजकाल काही लोक अशी आहेत ना की ज्यांना वाटत असतं आम्ही नाही करणार, आम्ही सोडलं ते, आम्ही नाही बघणार. अहो चला ना अयोध्येला, निमंत्रण पाठवतो, निमंत्रण आलंय, टपालाने आलंय, स्पीड पोस्टाने आलंय, रजिस्टर्ड पोस्टाने आलंय, चला ना अयोध्येला. नाही आम्ही येणार, आम्ही नाही येणार, आम्ही सोडलं रामाला, आम्हाला नकोय रामात दर्शन, आम्हाला सगळं मिळालंय, आमचं सगळं झालंय. जेव्हा लोक असं म्हणू लागतात ना तेव्हा अप्राप्त विषय विरागी असतात. ते जे मिळणार नाही त्याचं वैराग्य धारण करणं. म्हणजे आपल्याकडे असतं बघा, 30-32 वर्षाचा एखादा घोडमा असतो आणि त्याला म्हणतात की बाबा लग्न कर, लग्न कर, लग्न कर. लोक मागे लागलेले असतात त्याच्या. तो काही लग्न करायला तयार होत नाही, लग्न जे करायला तयार होत नाही. तो सांगतो की आपल्याला लग्नच करायचं नाही, आपल्याला लग्नच करायचं नाही. अर्थात लग्न कर म्हणून मागं लागलेली घरची माणसं असतात, आई वडील काका काकू. पण गंमत अशी असते की हा आव आणतो, आपल्याला नाही लग्न करायचं, आपल्याला नाही लग्न करायचं. अरे हे सांग ना की तुला पोरगीच कोणी देत नाही. कोणी पोरगी दिली तर तू लग्न करशील ना, मुलासोबत तर लग्न करता येणार नाही. हे अप्राप्त विषय विरागी असतात. म्हणजे मुलगी मिळणार नाही म्हणून त्याचा त्याग करायचा, चांगलं चुंगलं खायला मिळणार नाही म्हणून त्याचा त्याग करायचा. अप्राप्त विषयाचं वैराग्य धरणं म्हणजे बैरागी असल्याचं लक्षण नसतं. ते कोल्ह्याला द्राक्ष आंबट असा प्रकार असतो आपल्याकडे ना, की जरा उंचीवर असतो तो द्राक्षाचा वेल, कोला उडी मारून ते द्राक्ष खायचा प्रयत्न करतो, त्याला काही जमत नाही आणि मग शेवटी म्हणतो जाऊ दे, द्राक्ष आंबट आहेत. मिळालेच नाहीत, आंबट म्हणून तू सोडले नाहीत, तुझी क्षमताच नव्हती ते द्राक्ष मिळवण्याची म्हणून तू आंबट म्हणतोयस. म्हणून गाढवाला गुळाची चव काय, अशा आपल्या अनेक म्हणी आल्या किंवा आपल्याकडं. कशी करणार, गाढवाला गुळ खायला मिळतच नाही मग त्याला चव कुठून करणार. तसं आपल्याकडच्या लोकांचं आहे. आम्ही देव मानत नाही, आम्हाला देव नकोय, आमचा देवाचा संबंध नाही असं म्हणणारी जी माणसं असतात ना त्यांना देव मिळतच नसतो. त्यामुळं अयोध्येचं आमंत्रण नाकारणारे सगळे अप्राप्त विषयातील वैरागी आहेत असंच म्हणावं लागेल. आता या अशा लोकांच्या कमनशिबीपणाला आपण काय म्हणावं. बरं, हे नुसते कमनशिबी नसतात, अशी नुसती कमनशिबी नसतात. यांचं आणखी एक गणित असतं अशा काही लोकांचं. ते म्हणत असतात की आमचं झालंय सगळं, आम्ही 1 कोटी रुपये अयोध्येला दिलेत,
ते मंदिर उभारण्यासाठी पैसे दिलेत, ते हे करण्यासाठी पैसे दिलेत. आमचा राम इथेच आहे, आमचा राम अयोध्येत नाही, आमचा राम नाशिकला आहे, आमचा राम अजून कुठं आहे, आमचा राम अजून कुठं आहे, झालंय सगळं, भरून पावलंय असं जी म्हणतात ना, त्यांच्या आयुष्यात कधीच काही खरं नसतं, हे लक्षात घ्या. पुढची ओळ फार सुरेख आहे. आम्ही झालो ऐसे जो म्हणे, आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नाही. ज्याला आम्ही पूर्ण झालोय, आम्हाला पूर्णत्व मिळालंय, आमचं सगळं झालंय असं वाटतं ना, तो काहीच नाही. त्याच्या आयुष्यात त्यानं काहीही मिळवलेलं नसतं. खरं सांगू, जे जे साध्य झालंय ना, जे जे साध्य झालंय, जे जे आपण मिळवलंय, जे जे करू शकलोय, साध्य झालंय म्हणण्यापेक्षा जे जे आपण करू शकलोय ना, ते काय असतं ठाऊक आहे? ते साध्य करायच्या मार्गातील चुका असतात, बाकी काहीच नसतं. साध्य करायच्या मार्गातील चुका असतात. आणि ज्याला हे समजतं ना, की मी केलंय ते फार काही नाहीये, म्हणजे उगाच मी म्हणायचं अहो व्हिडिओ खूप करून ठेवले, म्हणजे अॅनालायझरवरती साधारणतः माझे 3000 व्हिडिओ आहेत, हिंदीवरती माझे 1500 व्हिडिओ आहेत, आता डिवाइनवरती माझे 500 व्हिडिओ आहेत. झाले की 4-5 हजार व्हिडिओ केलेत, अजून काय उरलंय? खरं सांगू, जे सांगायचं आहे ना ते अजून आलंच नाहीये हो, ते आलंच नाहीये. जे सांगायचं आहे, जे माझ्या मुखातून बाहेर आलं पाहिजे, ते करण्यासाठी ज्या 4-4.5 हजार व्हिडिओचा मी पसारा मांडला आहे, त्या माझ्या 4-4.5 हजार चुका आहेत. त्या चुका आहेत, त्या दुरुस्त करत 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 पुढे जावं लागणार आहे. ही जाणीव ज्याला असते ना, ही जाणीव ज्याला असते तो खरा असतो. म्हणजे झालंय आपलं सगळं. कोणताही महाराज म्हणेल अहो सगळी तीर्थ करून झाली, सगळ्या तीर्थाचं दर्शन घेऊन झालं, सगळ्या दैवतांचं दर्शन घेऊन झालं, इतके यज्ञ केले, इतके अनुष्ठान केले, इतकी लक्षावर्तन झाली, कोट्यावधी आवर्तनं झाली, आता काय उरलंय माझ्याकडे करण्यासारखं? असं जे म्हणत असतात ना, ते काहीच नसतात. मुळात हे सगळं करण्यासाठी जे साध्य आहे, ईश्वराची प्राप्ती, त्याच्या दिव्यत्वाचा साक्षात्कार, हे जे घडायला हवं ना, ते घडविण्याच्या मार्गातील आपल्या या चुका असतात. आणि त्या आपण चुका दुरुस्त करत 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 आपल्याकडे गेलं पाहिजे. सगळं झालंय म्हणून वैराग्य आणणारी माणसं ही अप्राप्त विषयाला वैराग्य समजत असतात. मिळत नाही म्हणून, आम्हाला मिळत नाही म्हणून आम्ही ते सोडून दिलं, असं म्हणणाऱ्या माणसांना काय बोलावं? जर वैराग्यच हवं असेल तर पुरुराजासारखं असावं, ज्यानं ययातीला शक्य असतानाही उपभोग त्याचं तारुण्य देऊन टाकलं, ज्यानं उर्वशी आपल्या जवळ ठेवणं शक्य असतानाही तिला सोडून दिलं, तो पुरु खरा वैरागी. आणि असा वैरागी होण्याचं भाग्य, असा वैरागी होण्याची शक्ती आपल्यात ईश्वर संतांच्या माध्यमातून देत असतो. म्हणून त्यांचा सहवास आवश्यक आहे. संतांच्या जागी असंतांचा सहवास झाला की मग घोटाळा होत असतो, हे आपल्या अनेक उदाहरणावरून स्पष्ट होत जातं. म्हणून प्राप्त विषयाचं वैराग्य शक्य झालं तर करावं. नमस्कार.